आपल्या अलिबाग उरण अलिबाग मुरुड आणि रोहा या हा चेंडू यावेळेसचा चेंडू और पिच पद्धतीचा चेंडूला मात्र इथे टोळवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे एका टप्प्यानिशी 4 धावा चौकार स्क्वेअर असल्याचा येतोय अवांतर स्वरूपाने मात्र संघाचं. यावेळेचा चेंडू स्लोअर फुलटॉस पद्धतीचा योग्य तो न्याय दिला जातोय तो किशोर पाटीलच्या बॅटमधून दमदार षटकार. श्रम करावे लागतील दोन्ही संघांसाठी. यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा पार झाला. पंचांचा इशारा आला षटकार. मैदानावरती किशोर. Oh, what a fantastic stroke over the mid wicket. It's a huge and handsome six by Kishore. उपाध्यक्षपदी त्यांची देखील नियुक्ती झालेली आहे. त्यांना देखील नियुक्तीपत्र सन्मानपूर्वरित्या व्यासपीठावरती दिलं जाईल. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. तदनंतर आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित उमेश हरिश्चंद्र पाटील मुरुड तालुका निरीक्षकपदी त्यांची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यांना विनंती असेल की आपला यथोचित मान सन्मान 50-50 ओव्हरचं हे चॅलेंज आहे. निश्चितच पाहूया काय होतंय. रनआउटची संधी. निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आत्मघातकी ही धाव म्हणावी लागेल. हे 50-50 ओव्हरचं षटक आहे. निश्चितच या षटकामध्ये टार्गेट असतं. यावेळचा चेंडू अंतराळित पद्धतीने खेळण्याचा चेंडू मात्र बॅटच्या नीटचा पट्ट्यात येत नाही आहे. चेंडू एजला अस्पष्ट अशा ब्लेडला स्पर्श होतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू जातोय आणि पाहिला तर एकच धाव मिळाली. एका धावेने संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. ते 30 धावा एक फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाजीसाठी शंकू पहिलं षटक पार्थनं काव्यावर 5 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र किशोरनं पूर्णपणे या सामन्याची जबाबदारी सूत्र आपल्या खांद्यावर घेतली. बॅक टू बॅक निखिल परतल्यानंतर मात्र किशोरनी सुद्धा आपलं जणू काही अवसानच गाळलं असंच काहीतरी चित्र किशोरच्या या फटक्यानिशी कळलं आणि फलंदाज किशोर पाटील बागारी परतला. आणखीन एक मोठा धमाक, आणखीन एक मोठा हादरा. कारण वॉल सेटल खेळाडू खेळपट्टीवरती स्थिर स्थावर झालेला क्रिकेटवरती धावांचा दुष्काळ सुद्धा आपण पाहतोय. ऍब्सोल्युटली. यावेळचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडूला आक्रमक पद्धतीने खेळतोय. पुल शॉटला जागा बनवताना चेंडू खेळतोय सीमारेषेच्या पलीकडे. सेट होऊन आलाय की काय या आविर्भावामध्ये आल्या आल्या पहिला चेंडू सहजगत्या बिरकावून या रणनीतीनं खेळ करावा लागेल. उलटा स्वरूपाचा चेंडू होता. जोर कस मारण्याचा प्रयत्न निश्चित केला. चेंडू जाते कार्पेटच्या हाताने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. गच्चाळ क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, घाणेरडं क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा जरूर बोनस या धावसंख्येच्या रूपाने मिळतोय. आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजाला आपली महत्त्वपूर्ण अशी विकेट गमवावी लागते. एकंदरीत जर पाहिलं तर केवळ 2च धावा होत आहेत. संघाचा धावफलक 2ने पुढे सरकतंय. संघाची धावसंख्या होते ती 43 धावा. धावांचा याच दरम्यान एक चांगला फटका खेळला जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा. थँक यू व्हेरी मच डीजे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. सरळच्या दिशेने त्याच्या
माध्यमातून इथे पाहतो एक टायमिंग शॉट म्हणावा लागेल. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू आमच्या सन्माननीय आमदारांना सलामी देणारा हा लास्ट बॉल. ओहो व्हॉट शॉट. फटका चांगला आहे, टायमिंग फसले. येथे मात्र झेलबाद झालाय. अप्रतिम बॅटिंग केली. 7 चेंडू मध्ये 20 धावाची घणाघाती फलंदाजी करून जयेश लट जातोय माघारी. मित्रांनो पाहतोय अगदी महेंद्र शेठ दळवी यांचे कट्टर समर्थक आसिफ भाई दांडेकर आज इथे आले. आसिफ भाई क्या लगता है आपको इस टूर्नामेंट में आपको क्या कमी लग रही है क्या? इसलिए मैं पूछ रहा हूँ कम कुछ है तो हमें अगले साल वो प्रोवाइड करना पड़ेगा. कमी तो कुछ भी नहीं है, बहुत बेहतरीन इंतजाम है माशाल्लाह. और सबसे बड़ी बात है कि मैं असेल आपलं जिथे जयेश लटकडे याच्याकडे पाहायला गेलं तर निखिल पाटीलला यावेळेस मात्र वळून मारलं जात आहे. चेंडूच्या मेरिट नुसार खेळताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून जातोय चेंडू. सीमा आपल्याच अंगलटी पडलं असंच काहीतरी चित्र इथे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जातोय. इथे मात्र हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला एक दमदार षटकार. जी पराकाष्ठा मैदानामध्ये गोलंदाजीतून करत असताना एक नेत्रदीपक आकर्षक आता घुटनाटेक तमाशा देख पद्धतीचा चेंडू गेला सेकंड गलीच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. गुल्डन स्पॅटच्या जवळजवळ आसपास पडलेला हा चेंडू होता. तसं पाहायला गेलं एक आगळा वेगळा फटका ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. या चेंडूला अगदी आपल्या कलात्मकतेने या चेंडूला डायरेक्शन देऊन आपण अनुभव असतो. अनुभवाच्या जोरावर कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतो. इथे मात्र वैभव अंबुकरचं पंढरीनाथ ढेपे स्टँडमध्ये चेंडूला खेळताना स्वागत केलं जातंय. 6 धावांनी षटकार. जी आपण पाहतोय पुन्हा एकदा अतिशय कलात्मकतेचं प्रदर्शन करणारा हा फटका जातोय. अनिश चेंडूचा पाठलाग करतोय. समालोचन कक्षाच्या दिशेने गेलेला डीप पॉइंटच्या दिशेचा हा आकर्षक असा चौकार. मुरुड खारामोळी संघ आता ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळतोय. त्यांचे फलंदाज जणू काय पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं आणि अशा वेळी मात्र एक आक्रमक फटका खेळला जातोय. स्वर्गीय कुमार जयदीप शेखर वना स्टँडला सलामी देणारा हा फवादच्या बॅट मधला षटकार. दादांचा आमच्या प्रेमळ स्वभाव, दादांचा आमच्या प्रेमळ स्वभाव, दादांचा आमच्या प्रेमळ स्वभाव. विकास कामात नेहमीच पुढे लय आवड, सेवेची लय आवड, जनसेवेची लय आवड. ऐवन म्याने षटकामध्ये प्रथमच फलंदाजी करताना उलटा स्वरूपाचा चेंडू हुसेन टाके खेळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बाला स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. निखिल पाटील इथे फटका फसला. येस मोठा मासा गळायला लागलाय. इन्फॉर्म बॅटर फहद कुलबस्कर जाईल बॅक टू द पवेलियन. निखिल यावेळचा चेंडू ऑन द राईज खेळतोय. चेंडू जातोय मिड विकेट मिडॉल मॉड्युलरच्या मधून. चेंडू फरार होतोय सीमा रेषाबार. चौकार.
हे 50-50चं षटक आहे. कडुसृत्य मैदानावरती. ओहो, वॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग. ह्यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त सिंगल घेतले. हुसेनने स्ट्राईक आपल्याकडे घेतले. अगदी अस्ट्रुसो शेवटपर्यंत तो हार मानत नाही. यावेळचा चेंडू खेळतो हेलिकॉप्टर पद्धतीने. हुसेन टाकेच्या बॅट मधला हा दमदार करंडणीत असा षटकार. 6 धावांनी संघ यस 51 नंतर या 6 धावा अशा 57 धावा झालेल्या आहेत ना. सामना